9th स्टँडर्ड आपला लेसन चालू आहे द नेकलेसचा सेकंड पार्ट पाहत आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की मॅटिल्डा नावाची चार्मिंग अँड प्रिटी गर्ल असते. तिचं लग्न एका मायनर ऑफिशियलमध्ये होते एज्युकेशनल मिनिस्ट्रीमधल्या. पण तुम्ही तिथे पाहिलं की तिला खूप श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं आणि तिला श्रीमंत नाही म्हणून खूप त्याचं दुःख असतं. तर ती त्याचं दुःख नेहमी स्वतःसोबत उरी बाळगत असते. त्यानंतर आपण पाहिलं होतं की तिला पार्टीमध्ये जायसाठी ड्रेस हवा होता, तर तिने ड्रेस घेतला. त्यानंतर तिला ज्वेलरी पाहिजे होती, पण ती अफोर्ड करू शकत नव्हती. तर मग तिने तिच्या मैत्रिणीपासून ते ज्वेलरी आणली आणि त्या पार्टीमध्ये घालून गेली. खूप छान दिसत होती, सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं. मग ते खूप आनंदाने रस्त्याने कॅब शोधतात. त्यांना कॅब भेटत नाही. नंतर त्यांना कॅब मिळते. मग कॅबमधून ते घरी येतात. घरी आल्यावर तिला असं वाटतं की आणखी मी शेवटी सगळं हे काढण्याच्या आधी मी स्वतःला पुन्हा एकदा आरशामध्ये पाहून मी कशी दिसत आहे हे पाहावं. तरच तिच्या लक्षात येते की तिच्या गळ्यात तो तिच्या मैत्रिणीचा डायमंड नेकलेस नसतो. मग आता पाहूया की पार्ट 2मध्ये काय होते. ते दोघंही जण मॅटिल्डा अँड हर हजबंड दोघंही जण काय करत असतात की तो नेकलेस शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्याच्याच विषयी आता पुढची माहिती पाहूया. They flocked in the hold of her dress, in the folds of her cloak, in her pocket, everywhere, but they could not find it. त्याने तिच्या ड्रेसच्या प्रत्येक घड्यांमध्ये पाहिलं. तिच्या ड्रेसचा जो वरचा क्लॉक होता, जो मोठा घेरदार भाग होता, त्यामध्ये पाहिलं. तिच्या खिशांमध्ये पाहिलं. सगळीकडे शोधलं, पण त्यांना तो कुठेही सापडला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. तिच्या पतीने, मॅटिल्डाच्या पतीने तिला विचारलं की तुला खात्री आहे का, आर यू शुअर दॅट की तुला आपण हॉलवरून निघालो तेव्हा तुझ्या गळ्यातच होता, तुला शुअर आहे का, असा तो तिला विचारतो. त्यावर ती काय म्हणते, येस आय हॅड टच इट इन द हॉल ॲट मिनिस्ट्री. ती म्हणते हो, मंत्रालयातील हॉलमध्ये असताना मी त्याला स्पर्श करून पाहिले होते. बट इफ यू had lost it in the street, we would have heard it fall. It must be in the cab. पण तो जर रस्त्यावर हरवला असेल तर खाली पडताना आपल्याला ऐकू आले असते. तो नक्कीच टॅक्सीमध्ये पडला असेल, असं त्याचं म्हणणं असतं. येस दॅट्स प्रॉबेबली इट. डिड यू टेक हिज नंबर. आता तो तिला असं म्हटल्यानंतर टॅक्सीमध्ये पडल्यावर ती म्हणते हो, असंच असेल. तू टॅक्सीचा नंबर घेतला आहेस का. नो, तो म्हणतो नाही. They stared at each other, stunned. At last, Loisel put on his clothes and again, I'm going back, he said, over the whole route we walked and see if I can find it. तो म्हणतो ते दोघे जण एकमेकांकडे हताशपणे पाहतात आणि शेवटी लॉयझल जो मॅटिल्डाचा पती आहे तो तिला म्हणतो की तो पुन्हा कपडे घालतो आणि म्हणतो की आय एम कमिंग बॅक, म्हणजे मी परत येतो. तो म्हणाला जिथून आपण चालत गेलो आहे त्या पूर्ण रस्त्यावरून आणि तिथे कुठे सापडते का तो मी पाहतो. त्यावर पहा काय होतं. ही लेफ्ट, शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, her mind blank. Her husband returned at about 7 o'clock. He had found nothing. तो निघाला आणि सुन्न डोक्याने पार्टीमधलेल्या घातलेल्या ड्रेसमध्ये ती रात्रभर विचार करते की कुठे पडला असेल आणि तेवढ्यातच सकाळी 7 वाजता तिचा नवरा घरी परततो. ही हॅड फाउंड नथिंग. त्याला काहीही मिळालेलं नसतं. He went to the police, to the newspaper of a reward, to cab companies everywhere. The tiniest glimmer of hope led him. आता तो पोलिसांकडे गेला. वृत्तपत्राच्या कार्यालयात जाऊन त्याने इनाम जाहीर केले. टॅक्सीमध्येच्या कार्यालयामध्ये गेले. जिथे कुठे त्याला अंधुक आशेचं किरण दिसत होतं त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने चौकशी केली. पहा, एव्हरीवेअर द टीनेस्ट ग्लिमर ऑफ होप म्हणजे अंधुक आशा. जिथे फक्त आपल्याला एक आशा असते की असेल इथे, अशा अंधुक आशेवर तो तिथे गेला. शी waited all day in despair at this frightful disaster.
आता या सगळ्या घटनांमुळे ती खूप निराश झाली होती. ती डिझास्टर म्हणजे एखादा आलेली आपत्ती, अनर्थ जो घडला होता त्याला डिझास्टर म्हणतात. तर त्या घडलेल्या याच्यात ती दिवसभर वाट पाहत होती की कुठेतरी लॉयझलला तो तिचा नेकलेस मिळेल. पण तसं होतं का पहा. द लॉयझल रिटर्न इन द इव्हनिंग अ हॅलो पॅले फिगर ही हॅड फाउंड नथिंग. आता लॉयझल संध्याकाळी हताश होऊन थकल घरून वापस येतो आणि हाती त्याच्या काहीही लागलेलं नसतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. आता तो काय म्हणतो की तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लाप्स ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅव्हिंग इट मेंट. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. तो तिला म्हणतो की तू तुझ्या मैत्रिणीला पत्र लिहून सांग तिच्या हाराचा फासा तुझ्या हातून तुटलाय. यू हॅव ब्रोकन द क्लास्प ऑफ हर नेकलेस, म्हणजे मागचा जो धागा असतो ना तो फासा तुटलेला आहे असं तू सांग. आणि तिला सांग की मी तो दुरुस्त करायला टाकलेला आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला नेकलेस शोधायला वेळ मिळेल आणि आपण त्या कालावधीमध्ये काहीतरी विचार करूया. शी रोट ॲज ही डिटेक्टेड. ती तशीच करते जसा लॉयझल सांगतो. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅड लॉस्ट ऑल होप्स. एक आठवडा संपतो. त्यांची सगळी आशा मावळलेली असते. अँड लॉयझल हू सडनली लुक अगेन एक्ट डिक्लिअर वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. एक आठवडा ते वाट पाहतात आणि काय होतं की तो सगळ्या त्याच्या होप्स नष्ट झालेला असतो. ही लुक सडनली एज्ड. तो अचानकपणे त्या सगळ्या टेन्शनमुळे काय झालेलं असतं की तो असा म्हातारा दिसू लागलेला असतो. आणि लॉयझल म्हणतो की हा दागिना आता आपल्याला भरून द्यावा लागेल, त्याचा विचार करावा लागेल. आता काही आपल्याला तो नेकलेस मिळणार नाही. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक वुड अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज बोथ सिक विथ ग्रीफ अँड ॲग्निश. पहा, मग ते दोघे आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन जसाच्या तसा हिऱ्याचा हार शोधायचा एका सराफ्याकडून दुसऱ्या ज्वेलरकडे जातात. दोघेही दुःखाने खूप व्यतीत झालेले असतात. आणि आता पहा की ते काय करतात. शॉप ॲट द पॅले रॉयल they found a string of diamond which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have each for 36,000. एका पॅले रॉयल नावाच्या दुकानामध्ये ते शोधत असलेल्या हुबेहूब एक हिऱ्यांचा हार त्यांना तसा दिसतो आणि त्याची किंमत असते 40,000 फ्रँक. आणि पण त्यांना तो 36,000 मिळू शकणार होता. 40,000 फ्रँक्सचा जो हार होता डायमंड नेकलेस तो त्यांना कितीचा मिळत होता? 36,000 मध्ये तो त्यांना मिळणार होता. So they begged the jeweler not to sell it for 3 days and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of the February. आता पहा, तो काय त्यांना तो 40,000चा जो नेकलेस आहे तो 40,000 फ्रँकचा जो नेकलेस आहे तो त्यांना 36,000 मध्ये मिळणार होता. सो त्यामुळे ते काय झालं होतं की ते त्यांनी घ्यायचं ठरवलं. मग त्यांनी त्या सराफाला काय केलं की दे बेग्ड म्हणजे त्यांनी विनवणी केली की मला 3 दिवस द्या. फेब्रुवारी महिन्या अखेरपर्यंत जर मूळचा हार सापडला तर हा नवा हार 34,000 फ्रँकमध्ये तो सराफात येऊन घेऊन जाईल असे त्यांच्याशी त्यांनी करार केला की 3 days द्या आणि त्या 3 daysमध्ये जर आम्हाला आमचा जुना नेकलेस मिळाला तर आम्ही घेणार नाही आणि जर नाही मिळाला तर आम्ही हा तुमचा नेकलेस विकत घेऊ. मग आता पहा त्यावर काय झालं. लॉयझल हॅड 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest. पहा, लॉयझलकडे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले 18,000 फ्रँक होते. बाकीचे ते उसने घेऊ शकला असता. आणि ही डिड बोरो आणि त्याने खरंच सगळे पैसे उधार घेतले बाकीचे. ही गेव नोट्स, त्यांनी लिखित पावत्या केल्या. मेड रोनियस ॲग्रीमेंट म्हणजे तोट्याचे करार केले. डेल्थ विथ
एव्हरी टाईप्स ऑफ मनी लेंडर, सर्व प्रकारच्या सावकाराशी त्याने सौदे केले. देन ही वेंट टू गेट अ न्यू नेकलेस. अखेर शेवटी तो नवीन नेकलेस विकत घेण्यासाठी गेला. अँड लेट डाऊन टू ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रँक. आणि त्याने सराफाच्या काउंटरवर 36,000 फ्रँक ठेवले. When Madame Loisel took the necklace back, Madame Forrester said loudly, "You should have returned it sooner. I might have needed it." मॅडम लॉयसेल जेव्हा हार परत करण्यासाठी मॅडम फेरेस्टरकडे गेली तेव्हा ती म्हणाली की तू लवकर हा हार परत केला असतास तर बरे झाले असतेस, मला कदाचित याची गरज पडली असती. आता तिचा नेकलेस आहे त्यामुळे स्वाभाविकच तिला गरज असताना तो नेकलेस हवा असेल, तर तिने तसं म्हटलं. पहा, फ्रॉम दॅन ऑन मॅडम लॉयसेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर, बट शी प्लेड हर पार्ट heroically. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodging and they rent a garret under the roof. पहा, from then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor. म्हणजे काय, मॅडम लॉयसेल जेव्हा हार परत करून आली त्यानंतर तिचं आयुष्य मात्र दारिद्र्यात गेलं. त्या सगळ्यामुळे तिचा जो अनुभव होता, शी प्लेड हर पार्ट हेरोकली. म्हणजे काय की तिने मोठ्या धीराने ते आयुष्य जगण्याचं ठरवलं, कारण की तिच्या चुकीमुळे एका किंवा तिच्या सुंदर दिसण्याच्या, स्वतःला खूप श्रीमंत करून घेण्याच्या नादामध्ये तिने तिच्यावर ही परिस्थिती ओढवलेली होती. आता काय झालं होतं की ड्रेडफुल डेब्ट मस्ट बी पेड. तिला प्रचंड कर्जाचा डोंगर चुकवायचा होता आणि ती शी वुड पे इट, आणि ते परत करणार होती. दे डिसमिस देअर मेड. त्यांनी त्यांची मोलकरीण कामावरून कमी केली. दे चेंज हर लॉजिंग. त्यांनी राहतं घर बदललं. दे रेंट अ गारेट अंडर द रूफ. एका छप्पर खाली असलेल्या पोटमाळ्याजवळच्या खोलीत ते भाड्याने राहू लागले होते. पहा, शी कम टू नो द ड्रॅजरी ऑफ हाऊसवर्क. आतील घरातील कष्टाची, स्वयंपाकघरातील नावडत्या गोष्टी तिला कराव्या लागत होत्या. द ऑडियस लेबर ऑफ द किचन. तिला काय झालं होतं की तिच्या रटाळ कामाची तिला आता जाणीव झाली होती. स्वयंपाकघरात ना आवडणारे कामं तिला करावे लागत होते. शी वॉश द डिशेस. ती अँड द डर्टी लिनेन. ती भांडे घासत होती, धुणी धुत होती. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर. पहा, ती रोज स्वतः रस्त्यापर्यंत कचरा नेऊन टाकायची. पाणी भरून नेताना प्रत्येक टप्प्यावर दमून भरून श्वास भरून यायचा तिचा. आता ह्या स्टॉपिंग ॲट इच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर. आता तिचं राहणीमान सुद्धा अगदी सर्वसामान्य स्त्रीसारखं झालं होतं. शी हॅड टू बार्गिन ॲट मार्केट स्क्वेअर अँड फेस द इन्सल्ट ओव्हर एव्हरी मिझरेबल साऊंड. म्हणजे काय, एकेका क्षुल्लक गोष्टींसाठी तिला बार्गेनिंग करावं लागत होतं, लोकांसोबत भांडण करावं लागत होतं, तर कधी कधी तिचा अपमानही सहन करावा लागत होता. आता मुलांना तुम्ही पहा की तिच्याकडे पहिले मेड होती. भांडे धुणे तुला स्वतःने हाताने करावं लागत नव्हतं. अगदी घरातला कचरा सुद्धा बाहेर टाकण्याची तिला गरज नव्हती. ती बार्गेनिंग पहिले करत नव्हती. जितक्याची वस्तू म्हटलं तितक्याची. मग ती खरंच गरीब होती का? नाही, नक्कीच एकदम आता सध्या तिची कंडिशन झालेली आहे. पहिले नेकलेस हरवायच्या आधी तिची कंडिशन तितकीशी खराब नव्हती, पण तिला खूप जास्त पॅलेसमध्ये राजवाड्यात राहण्यासारखं तिला श्रीमंत व्हायचं होतं आणि त्याच्या नादात ती आणखीनच ती गरीब झाली. Each month they had to pay some loans, renew others and get more time.
आता काय झालं की प्रत्येक महिन्याला त्यांना कर्ज चुकते करावे लागत होते, तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावा लागत होतं. हा जो चालूच होता, हा जो कर्जाचा जो हप्ता असतो म्हणा, तो चालूच होता. हर husband extra work every evening doing accounts of the trustman, and often late into the night he sat copying the manuscript at 5 south a page. आता पहा, ज्यात बिचाऱ्या तिच्या नवऱ्याची काहीही चुकी नसताना नवरा जास्तीचे काम करून रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोब काम करण्यासाठी जायचा. अनेकदा त्याने रात्री उशिरा जागून एका पानाला 5 सू म्हणजे खूप कमी किमतीचे जे हे सू नावाचं जे 5 सू जे नावाचं नाणं आहे, ज्याची किंमत खूप कमी आहे, तर एका हस्तलिखितासाठी तो काम करायचा. आता हे सगळं चालूच होतं. पहा किती दिवस चाललं. अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. At the end of the 10 years, they had paid off everything, even the interest. 10 वर्ष त्यांनी असेच आयुष्य काढलं. 10 वर्षात त्यांनी वाजासकट सर्व कर्ज फेडून टाकले. पहा पुढे काय झालं. मॅडम लॉयसल लुक्ड ओल्ड नाऊ. आता ती खूप 10 वर्षानंतर ती खूप वयस्कर दिसू लागली आणि खूप टेन्शनमध्ये तिनं ते जेवण व्यतीत केलं. त्यामुळे सुद्धा तिच्या चेहऱ्यावर खूप म्हातारपण आल्यासारखं वाटत होतं. ऑफ्टन शी ब्रोड ओव्हर द पास्ट. व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट द नेकलेस. अँड हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रन ऑर सेट. आता मॅडम लॉयसल वयस्कर दिसू लागली होती. ती अनेकदा भूतकाळ आठवून बसायची. जर तिच्या हातून हार हरवलाच नसता तर काय झालं असतं. आज तिचं जे विचित्र आयुष्य आहे ते कुठेतरी क्षणभंगूर नसतं सुद्धा. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा जीवनामध्ये अशी अधोगतीची किंवा उन्नतीचं कारण बनू शकतं. म्हणजे स्ट्रेन अँड सेव्ह म्हणजे काय. एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला गरीब बनवू शकते, तर एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. त्यामुळे निर्णय घेताना अतिशय सावधानतेने आपल्याला निर्णय घ्यायचे असतात. वन डे ॲज शी वॉज वॉकिंग इन द चॅम्प्स Elias suddenly she saw Madame Forrester, still young, still beautiful, still charming. एके रविवारी काय झालं की शाम्स एलिझेमधून जात असताना तिला अचानक तिची जी कॉन्व्हेंटची फ्रेंड होती मादाम फॉरेस्टर ती दिसली. अजूनही ती तशीच सुंदर आणि तशीच आकर्षक होती. मादाम लॉयसल फेल्ट इमोशनल. शुड शी स्पीक टू हर? येस ऑफकोर्स. अँड नाऊ दॅट शी हॅड पेड. आता तर तिने सगळं चुकून बसली होती. शी वूड टेल हर ऑल. व्हाय नॉट. आता मॅडम लॉयसल खूप भावूक झाली. तिच्याशी बोलावी की नाही हा तिला प्रश्न पडला होता, पण ती स्वतःलाच म्हणते यस ऑफकोर्स, हो नक्कीच, कारण की मी आता सगळं कर्ज चुकवलेलं आहे. आता मला तिच्याशी बोलायला काहीही हरकत नाही. शी वेंट अप हर. गुड मॉर्निंग जेनी. आता ती तिच्यापाशी जाते आणि तिला म्हणते की मॅडम फॉरेस्टरला, गुड मॉर्निंग जेनी. द अदर्स ॲस्ट्रोनाइट टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली by this common woman did not recognize her. She stammered. तिने मात्र एका सामान्य महिलेला इतक्या जवळीकीने आपल्याला हाक मारावी असं आश्चर्य वाटून तिला ओळखलेही नाही. मॅडम फॉरेस्टरने तिला इतकी सामान्य स्त्री माझ्याशी खरंच बोलेल का या उद्देशाने तिने लॉयझलला मॅटिल्डाला ओळखलं सुद्धा नाही. ती गडबडून म्हणाली, पण मॅडम मी तुम्हाला ओळखत नाही, तुमची काही चूक होते का. ती तिला म्हणते की बट मॅम आय डोंट नो. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. मी तुम्हाला ओळखत नाही, तुमची काही चूक झालेली आहे का. तुम्हाला दुसऱ्या कोणाला शोधायचं आहे आणि तुम्ही मला आवाज दिला, असं तिचं म्हणणं असतं. त्यावर ती काय म्हणते, नो आय एम मॅटिल्डा लॉयझल. ती म्हणते की नाही, मी मॅटिल्डा लॉयझल आहे. हर फ्रेम अटर्ड अ क्राय. ओ माय पुअर मॅटिल्डा, हाऊ यू हॅव चेंज. ती अगदी अस्वस्थ झाली, कारण की मॅटिल्डाची परिस्थितीच तशी होती आणि ती एकदम अचानक ओरडली की हे तुझ्यासोबत काय झालेलं आहे, तू खूप चेंज झालेली आहे, असं तिच्या म्हणण्याचा अर्थ असतो. येस आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लॉस्ट
saw you. I last saw you and many majesty and all becomes of you. होय, मला शेवटी भेटले होते. आणि त्यानंतर पहा ती काय म्हणते की हो मी तुला शेवटची भेटली होती. त्यानंतर माझा जो खडतर प्रवास सुरू झाला आणि प्रचंड माझे हालही झाले. त्या सर्वांसाठी मॅडम फॉरेस्टर ती म्हणते की येस आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लास्ट सॉ यू. जेव्हा मी तुला भेटली होती त्यानंतर माझे खूप कठीण दिवस गेले. खूप माझ्या आयुष्यामध्ये खडतर क्लास आला. अँड ऑल बिकॉज ऑफ यू. जे काही माझ्यासोबत झालं, माझ्यासोबत जो खडतर प्रवास आला, जे माझे प्रचंड हाल झालेत, ते कशामुळे झालेत? तुझ्यामुळे झालेत. मॅडम फॉरेस्टर त्यावर काय म्हणते, मी? हाऊ कॅन दॅट बी? माझ्यामुळे? हे कसं शक्य आहे? मॅडम फॉरेस्टरला विचार पडला की हिचा हा हाल होण्यामागे माझं काय कारण आहे, म्हणजे मी कसं केलं. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू विअर द मिनिस्ट्री पार्टी. तुला आठवतं मंत्रालयाच्या पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तू मला घालायला दिला होतास? तर त्यावरती काय म्हणते, यस वल, हो दिला होता. मग काय झालं? वेल आय लॉस्ट इट. मी तो हरवला होता. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे की तो हार तू परत केलाय मला? तो जो तू हरवला होता तो विकत घेतला आणि मला परत केला. आय ब्रॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at least it is over and I am very glad. ती म्हणते की हो, तुझा जो हार माझ्या ज्याने डायमंड नेकलेस हरवला होता तो तसाच्या तसाच मी तुला परत केला. मात्र त्याची किंमत चुकवायला मात्र आम्हाला 10 वर्ष लागली. आमच्याकडे फारसे काही नव्हते, त्यामुळे आम्हाला खूप कठीण गेले. पण आता सगळं काही संपलं आहे. आता मी खूप समाधानी आहे. पहा, मॅडम फॉरेस्टर वॉज स्टन. तिला खूप आश्चर्य झाली, ती अचंबित झाली. ती काय म्हणते, यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. म्हणजे माझ्या हारासाठी तू एक डायमंड नेकलेस विकत घेतला. ती म्हणते, येस यू डिडंट नोटीस दॅट दे वेअर व्हेरी सिमिलर. ती म्हणते की ते तुझ्या लक्षात नाही आलं, ते दोन्ही अगदी एकसारखे होते. त्यावरती काय म्हणते, अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. मॅडम फॉरेस्टर डीपली मूव्ड टूक बोथ ऑफ हर हँड्स. आणि काय करते की मॅडम फॉरेस्टरला खूप तिचा अभिमान वाटते आणि निरागसपणे ती तिच्याकडे पाहून हसते. ती तिचे मॅटिल्डा लॉयझलचे दोन्ही हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, ओ माय पुअर मॅटिल्डा, माइन वॉज इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट. अगं मॅटिल्डा, तो जो माझा नेकलेस होता तो इमिटेशन ज्वेलरीचा होता, तो नकली होता. इट वॉजंट डायमंड नेकलेस. तो डायमंड नेकलेस नव्हता आणि त्याची किंमत फक्त 500 francs होती. दिस लेसन वॉज रिटन बाय गाय द मोपासा यांच्या या नेकलेस या कथेमधून हा घेतलेला पाठ आहे. मुलांनो, आपण एखादी चूक केली तर समोरच्याला जाऊन ती सांगायला हवी की माझ्याच्याने असं झालं. गृहीतच धरून सगळ्या गोष्टी करू नका. एखाद्याच आपल्याच्याने चुकी होते, सॉरी म्हणून नक्कीच मॅटिल्डाने तिचा नेकलेस पुन्हा, तिला माहिती नव्हतं की ती इमिटेशन ज्वेलरी आहे, तिचा उद्देश चांगला होता, तिने तिचा हार परतसुद्धा केला. पण कधी कधी आपल्या इच्छेंना सुद्धा थोडंसं आरवर घालावी लागते आणि जे काही घडलं ते समोरच्यासोबत खरं बोलायचं असतं. कदाचित तिच्यासोबत ती खरी बोलली असती तर इतकं सारं तिच्यासोबत झालं नव्हतं जे 10 वर्ष तिच्यासोबत झालं. कारण की तो फक्त 500 francsचा नेकलेस होता, त्यासाठी तिने 36,000 francs भरलेले होते. या पाठातून शिकण्यासारख्या बऱ्याचशा काही गोष्टी आहे. आशा करते तुम्हाला माझा पाठ समजला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की शेअरसुद्धा करा. थँक्यू.